आता एक एक करून हे ढोबळे आपल्याला अशा पद्धतीने तेलावर ठेवायचे. अगदी छान गरमागरम अशी स्टफ्ड शिमला मिरची आपल्या इथे बनवून तयार आहे. इतकं भारी लागतं ना. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायसेफ प्रणू चॅनल मध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. सो आज आपण अगदी छान अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत. अगदी इन्स्टंट अशी रेसिपी आहे आणि थोडीशी युनिक अशी रेसिपी आहे. म्हणजे तुम्हाला ही रेसिपी थोडीशी युनिक वाटेल, पण आमच्या घरी मम्मी ही रेसिपी कायमच बनवते. काय बनवणार आहे मम्मी आज आपण? स्टफ्ड शिमला मिरची. आज आपण स्टफ्ड शिमला मिरची बनवणार आहे. मम्मी कशी बनवते त्याची रेसिपी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग अजिबातच उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. स्टफ्ड शिमला मिरची बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता जसं जसं आपल्याला हे साहित्य लागेल तसं तसं तुम्हाला मी दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला ह्या शिमला मिरची लागणार आहेत. 2 शिमला मिरची आपण घेतलेल्या आहेत, स्वच्छ अशा धुवून घेतल्यात. आता ही शिमला मिरची आपण कट करणार आहोत आणि याच्यातल्या बिया काढून घेणार आहोत. चला आता ह्यातल्या बिया आपण काढून घेऊया शिमला मिरची कट करून. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण शिमला मिरचीचं देठ काढून घेतलंय. शिमला मिरचीचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत ना? हो. आपण हे देठ स्वच्छ करून घेतले. पूर्ण काढायचं नाहीये, होल तयार करायचं नाही आपल्याला. फक्त आपल्याला देठ काढून घ्यायचं आणि कडेने हे सगळं जे काय आहे ते आपल्याला काढून टाकायचं, नाही का? असं आपण काढून घेतलं. आता फक्त मध्ये त्याचे 2 भाग करून घ्यायचे. अशा पद्धतीने हे 2 भाग करून घेतलेत. आता ह्यातल्या बिया काढायच्यात ना? हे बिया काढून घेणार. आता हातानेच यातल्या बिया काढून घेतल्यात आपण, तुम्ही इथे पाहू शकता. ह्यातल्या सुद्धा बिया काढल्यात. अशाच पद्धतीने आता दुसरं ढोबळी मिरची सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता हे दोन्ही शिमला मिरची आपण छान अशा कट करून घेतल्यात. आता काय करायचंय? आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया. आता आपण स्टफिंग तयार करून घ्यायचंय. पहिल्यांदा काय करणार आहे आपण? आता बटाटा किसून घ्यायचा. इथे हा बटाटा घेतलाय आपण. उकडलेला बटाटा आहे ना, साधारणतः 2 बटाटे घेतलेत आपण इथे उकडलेले. आता हे आपण किसून घ्यायचे. इथे आता 2 बटाटे आपण उकडून घेतलेत. आता उकडून घेतल्यानंतर हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. इथे आपण हा बटाटा पूर्णपणे किसून घेतलेला आहे. आता बाकीच्या तयारीला सुरुवात करूयात आपण. आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला लागणारे मसाले मिक्स करणार आहोत आपण याच्यामध्ये. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा काय घ्यायचंय? सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा घेणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. अगदी बारीक चिरलेला असा अर्धा छोटा कांदा घेतलाय आपण इथे. भरभरून कोथिंबिरी, बारीक चिरलेली कोथिंबिरी आवडीप्रमाणे कमी जास्त कितीही घेऊ शकता. कढीपत्ता, मिरच्या, 2 मिरच्या आहेत बारीक चिरून घेतल्यात आपण 2 मिरच्या. आलं लसूणची भरड, साधारणतः 1 चमचाभर इतके आलं लसूणची पेस्ट घेतली आपण. ही खलबत्त्यामध्ये वाटून घेतले आलं लसूण. धणे पावडर, अर्धा छोटा चमचा धने पावडर घेतली आहे. अर्धा छोटा चमचा गरम मसाला. इथे आम्ही आमचूर पावडर घेतली. तुम्ही लिंबू सुद्धा घेऊ शकता. आमचूर पावडर नसेल तरी पाव चमचा चाट मसाला. थोडंसं ओलं किंवा सुकं खोबरं घ्या तुम्ही. आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. 2 चमचे, साधारणतः 2 चमचे इतकं. आणि 2 चमचे कूट शेंगदाण्याचा.
शेंगदाणे भाजून त्याचा कूट आपण करून घेतलाय. खूप बारीक असं कूट सुद्धा नाहीये आणि अगदी जाडा भरडा असं सुद्धा नाहीये. 2 चमचे इतका हा कूट आपण घेतलेला आहे. मला आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स टाकलेत आपण आवडीप्रमाणे. 1 चमचाभर इथे वापरलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा टाकू शकता. लहान मुलं खाणार असतील तर कमी टाकले तरी चालेल. आता चवीप्रमाणे मीठ आपण यामध्ये टाकून घेऊयात. हे सगळं आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. चिली फ्लेक्स, शेंगदाण्याचा कूट हे जेव्हा खाताना दाताखाली येतं ना तेव्हा त्याची चव खूप जास्त छान लागते ह्यावाल्या रेसिपीमध्ये. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ अगदी आवर्जून टाका तुम्ही. तुमच्या आवडीप्रमाणे थोडे कमी जास्त प्रमाणात टाकले तरीही चालतील, पण स्किप करू नका. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून ह्या मिश्रणाचा एक गोळा तयार करून घेऊयात. इथे आता आपण स्टफिंग सुद्धा तयार करून घेतलंय आणि ढोबळी मिरची सुद्धा आपण कट करून घेतल्यात. आता ह्या ढोबळी मिरची मध्ये आपण ते स्टफिंग फिल करणार आहे ना. आता ज्या ढोबळी मिरच्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते स्टफिंग भरायचं आणि त्याच्यानंतर आपण त्या शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला स्टीम करायचे असतील तर स्टीम सुद्धा करू शकता. लगेचच आता मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. आता इथे या ढोबळी मिरच्या कट झाल्यात आणि स्टफिंग सुद्धा तयार आहे. हे स्टफिंग आता आपण भरून घेऊया ढोबळी मिरची मध्ये. अगदी भरपूर क्वांटिटी मध्ये भरायचं आहे ना. हो, व्यवस्थित असं भरपूर क्वांटिटी मध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे. हाताने छान असं दाबायचं म्हणजे ते अगदी छान भरलं जातं. अगदी मस्त असं भरून घेतलंय तुम्ही इथे पाहू शकता. छान दाबून दाबून आपण स्टफिंग यामध्ये भरलंय त्यामुळे अगदी भरभरून असं ते भरलेलं गेलेलं आहे. अशाच पद्धतीने आता बाकीच्या ढोबळी मिरच्यांमध्ये सुद्धा आपण हे स्टफिंग भरून घेऊयात. इथे ना या सगळ्या ढोबळी मिरचीमध्ये आपण स्टफिंग भरून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा ढोबळ्या मिरच्या आपण स्टफ करून घेतल्यात. आता हे जे उरलेलं स्टफिंग आहे ना ते तुम्ही तसंच फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकता. जेव्हा कधी तुम्हाला पुन्हा ह्या ढोबळी मिरच्या बनवायच्या तेव्हा फ्रीज मधलं स्टफिंग काढून तुम्ही डायरेक्ट ढोबळी मिरची स्टफ करून ते बनवू शकता. हे उरलेलं स्टफिंग अजिबात वाया जात नाही. फ्रीज मध्ये एखाद्या छान अशा कंटेनर मध्ये ते तसंच ठेवून द्यायचं. अगदी आरामात टिकतं. या ढोबळ्या मिरच्या आता आपण स्टफ करून ठेवले. शॅलो फ्राय करून घेऊयात. आता शॅलो फ्राय करण्यासाठी आपण इथे एक नॉनस्टिकचं पॅन घेतलंय. त्याच्यामध्ये तेल टाकूयात. जास्त तेल नाही टाकणार आहे. साधारणतः 2 चमचे तेल पुरेसं आहे. आता एक एक करून ही ढोबळी आपल्याला अशा पद्धतीने तेलावर ठेवायची आहे. इथे ना आपल्याला हे अशा पद्धतीने गोल गोल फिरवूनच फ्राय करून घ्यायचंय. फ्राय म्हणजे खूप कमी तेलामध्ये फ्राय करायचंय. खूप तेल टाकलं ना की तेल खूप जास्त तडतडतं. इथे तुम्ही पाहू शकता आपण थोडंसं तेल ना इथे बाजूला काढून ठेवलंय. खूप कमी तेलामध्ये आता ही ढोबळी आपण शिजवून घेणार आहोत. सगळ्या बाजूने अशी गोल गोल फिरवत आपल्याला ते शिजवून घ्यायची आहे. की अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा ढोबळी शिजवत असताना तेव्हा तेल उडण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामुळे अगदी सांभाळून हा पदार्थ करा. तुम्ही जर नवीन असाल तर मम्मी वगैरेला किंवा सासूबाईंना सोबत घेऊनच हा पदार्थ करा. एकटे असाल तर करू नका. जर नवीन करत असाल तर सवय असेल तर तुम्ही करू शकता. कारण की ना बरंच तेल उडतं जेव्हा ही ढोबळी आपण अशी फ्राय करत असतो तेव्हा. आता आपण ह्यातलं तेल सुद्धा थोडंसं कमी करून घेतलंय आणि फक्त हलक्याशा तेलामध्ये आपण तिला छान असं सगळ्या बाजूने शिजवून घेणार आहोत. आणि आता ही तयार सुद्धा झाली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये चाकू घालून चेक करू शकता व्यवस्थित ढोबळी शिजले की नाही. इथे आता आपली ढोबळी अगदी व्यवस्थित शिजली. आपण लगेचच हिला आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात.
अगदी छान गरमागरम अशी स्टफ शिमला मिरची आपली इथे बनवून तयार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की ही रेसिपी इन्स्टंट होते, तर हो रेसिपी इन्स्टंट होते, पण रेसिपी बनवायला थोडेफार कष्ट आहेत. कारण की शिमला मिरची जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा तेल अगदी तडतड उडतं. त्याच्यामुळे खूप सांभाळून ही शिमला मिरची तुम्ही शिजवा जेव्हा कधी बनवाल तेव्हा. बट खायला मात्र ही अगदी कमाल लागते. आता लगेचच आपण ही टेस्ट करून बघूयात की कशी झालेली आहे. प्रचंड गरम आहे. बटाटा आहे ना आतमध्ये एकदम छान असा भरला गेलाय आणि अजिबात कुठूनही तो सुटलेला नाहीये. अगदी व्यवस्थित आपण दाबून दाबून तो भरलाय ना, त्याच्यामुळे एकदम छान भरला गेलाय. कुठूनच इथे सुटला गेलेला नाही. तुम्ही पाहू शकता ढोबळी मिरची सुद्धा खूप छान अशी शिजली गेली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी मम्मीला टेस्ट करायला देते. खूप गरम आहे. छोटा बैठका स्टफिंग छान झाले कुरकुरीत. इतकं भारी लागतंय ना हे. तुम्ही नुसतंच खाऊ शकता. ह्याच्यासोबत तुम्हाला कोणत्याही भाकरीची, चपातीची किंवा इतर कशाची काहीच गरज नाहीये. हे इतकं छान झालंय, यातलं स्टफिंग इतकं छान झालंय ना की तुम्ही नुसतं स्टार्टर म्हणून सुद्धा हे खाऊ शकता. खूप छान असे मसाले मुरले गेलेत. आपण जे बटाट्याचं मिश्रण बनवलं होतं त्याच्यामध्ये मसाले एकदम परफेक्ट आणि एकदम छान झालेत. त्याच्यामुळे ॲट अ सेम टाइम ते तिखट सुद्धा लागतंय, खूप छान फ्लेवरफुल सुद्धा लागतंय, क्रंची सुद्धा आहे, पोटॅटोचा तो स्वीटनेस सुद्धा आहे आणि खूप असं छान कॉम्बिनेशन आहे. एकंदरीत सगळं खूप छान लागतंय खायला. खूप इन्स्टंट अशी रेसिपी आहे. थोडीशी रेसिपी करताना काळजी घ्या आणि नक्कीच ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून पहा. तुम्ही जर ही रेसिपी घरी ट्राय केलीत ना तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.